नमस्कार, श्री टेलरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. तर आज ही व्हायरल कुर्ती मी कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवणार आहे. त्यासाठी मी 4 पदरी फोल्ड कपडा घेतलेला आहे आणि गळ्याची उंची 6 इंच, रुंदी 2.2 इंच, उंची 13 इंच, आर्महोल 6 इंच अशा पद्धतीने मी सर्व मापे टाकली आहेत. तर हे सगळं पट्टीच्या साहाय्याने आपण ओढून घेऊया आणि मागचा गळा आपण गोलच ठेवणार आहोत, पुढचा गळा व्ही नेक करणार आहोत आणि आर्महोल आपण अर्धा इंच डाऊन घेणार आहोत, ज्याने की आपले शोल्डर खाली गळणार नाही. अशा पद्धतीने बघा मी घेतलेला आहे शोल्डर अर्धा इंच डाऊन आणि एक तिरपी रेष मारली की आपला व्ही नेक तयार होऊन जातो. आणि आपल्याला आर्महोलची कटिंग करायची आहे. बॅक साईड आपण 1.5 इंच घेतला आहे आणि फ्रंट साईड 1 इंच घेतलेला आहे आणि फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आर्महोलची कटिंग करायची, जेणेकरून मस्त आकारला जातो आणि आपले आर्महोल फिनिशिंगमध्ये येते. तर अशा पद्धतीने मी मागचं आणि पुढचं आर्महोल कटिंग करून घेतली आहे. आता आपण कटिंग करून घेऊ. तर बघा अशा पद्धतीने मी आता कटिंग करून घेत आहे आणि हे बघा आर्महोल पहिले मी बॅक साईड कट केलं, आता मी फ्रंट साईड कट करत आहे. तर अशा पद्धतीने फ्रंट साईड कट करून झालेली आहे. आता व्ही नेक आपण कट करू आणि नंतर मग आपण मागचा गळ्याचा माप टाकू. 3 इंचाचा गळा आपण घेणार आहोत, रुंदी 2.2 इंच आणि पट्टीच्या साहाय्याने मार्जिन काढून फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आपण गोल असा गरगरीत गळा काढून घेऊ आणि तो कट करून घेऊया. आणि तुम्ही कपडा कट करण्यासाठी अशी वाली कात्री वापरायची, जेणेकरून कापायला सोपे जाईल आणि ते गळे निघालेले ठेवून द्यायचे. खालची फ्रिल काढून घेतलेली आहे मी 10 इंचाची. आता आपण स्लीव्ज कट करून घेऊयात. स्लीव्जची उंची 8 इंच आहे, म्हणून मी ती 9 इंच घेणार आहे. शिवण्यामध्ये मार्जिन जाईल आणि स्लीव्जचा आकार टाकून घेत आहे, मागचा आणि पुढचा. आता आपण स्लीव्ज कट करू. पहिल्यांदा मागचा पार्ट कट करू आणि नंतर आपण पूर्ण बाही कट झाल्याच्या नंतर मग फ्रंट साईडचा आर्महोल कट करून घेऊ. तर अशा पद्धतीने आता मी हे कट करून घेत आहे. तर आपली बाही तयार झालेली आहे. ओके, आता आपण याची स्टिचिंग करणार आहोत. आता मी पुढचा व्ही नेकचा गळा जोडून घेत आहे. मी गळ्याच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तर बघा मी कशा पद्धतीने जो आपला पुढचा पार्ट असतो त्याच्यावर तो गळ्याची पट्टी ठेवून त्याच्याबरोबर शिवून घ्यायची. अशा पद्धतीने मी जसं शिवत आहे तसं, आणि मध्यभागात थ्रेड कटरच्या साहाय्याने खाच मारून घ्यायची, जेणेकरून आपला गळा आपण पलटी करतो तेव्हा फिनिशिंगमध्ये येईल. किंवा तुम्ही कॅनव्हसही लावू शकता. प्रेस करून कॅनव्हस लावला तर अजूनच चांगलं होईल, पण हा कपडा थोडा ठीकठाक आहे म्हणून मी कॅनव्हसचा यूज केलेला नाही. आणि माझे श्री टेलरिंग या चॅनलवरचे हे पहिला व्हिडिओ आहे. तरी माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद. तर बघा आता मी व्ही नेक माझा करून तयार झालेला आहे. आता आपण बॅक साईडचा गळा जोडून घेऊ. आता मी बॅक साईडचा गळा जोडणार आहे. बॅक साईडचा गळा गोल असल्यामुळे त्याला काही तेवढं जास्ती लागणार नाही, ते पटकन होऊन जाईल. कोणाकोणाला व्ही नेकच जमत नाही, ते थ्रेड कटरच्या साहाय्याने मध्यभागात खाच मारली ना ते बरोबर पलटलं जातं आणि गळ्याला फिनिशिंग येते. तर बघा मी अशा पद्धतीनं मागच्या साईडचा गळाही फिनिशिंगमध्ये शिवून घेत आहे. वाटेल तर तुम्ही याला नंतर हातशिलाई किंवा तुरपाई वगैरे करून पण
त्याला छान फिनिशिंग देऊ शकता, पण मी याला डबल शिलाई मारून देणार आहे. तर तयार आहे मागचा गळा. आता दोन्ही शोल्डर एकमेकावर ठेवून आपण त्याला जोडून घेऊ. गळ्याच्या साईडने डबल शिलाई टाकून आपण हे जोडून घेऊ, जेणेकरून ते निघणार नाही. तर बघा, मी आता हे जोडून घेत आहे. तर शोल्डर जोडून झालेलं आहे. आता स्लीव्जचे जे आपण मध्यभागात कट मारलेला आहे ते ठेवून व्यवस्थित माप घेऊन आता मी स्लीव्ज जोडून घेतल्या. आता मी खालची फ्रिल जोडणार आहे. फ्रिलला आपण छोटे छोटे प्लेट्स पाडून ही फ्रिल पण लावून घेतलेली आहे आणि फ्रिलच्या खालच्या साईडला आपण छोटासा गोट घालणार आहोत. तर अशा पद्धतीने मी गोट घातलेला आहे आणि फिटिंग वगैरे करून घेतलेली आहे. तर तयार आहे आपली शॉर्ट व्हायरल कुर्ती.